विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की. यो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपा बुद्धीन जाणे आणि जाणे हि त्या सतो अपार शुद्ध परमात्मा मी कैसे माझे अपार तरंग ब्रह्मा विष्णू सर्व ज्ञाने पूर्व पक्ष म्हणतो की जीव आणि ब्रह्म यांचा भेद आहे आणि तुमच्या ग्रंथाचा विषय काय आहे? जीव आणि ब्रह्म यांच्या अभेदाची सिद्धता. तर जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये जमीन आणि आकाश यांच्याप्रमाणे अत्यंत भेद असल्यामुळे त्यांचं ऐक्य होणं कधी शक्यच नाही. तेव्हा जीव ब्रह्माचा भेद आहे याविषयी त्यांनी प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, अर्थापत्ती, शब्द या 4 प्रमाणांनी ही गोष्ट सांगितली किंवा 5 प्रमाणांनी. आणि आता सिद्धांतांनी प्रत्यक्ष प्रमाणांनी, अनुमान प्रमाणांनी, अर्थापत्ती प्रमाणांनी जीव आणि ब्रह्म यांचा अभेद सांगितलेला आहे. सांगितलं जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्था बदलल्या, स्थूल सूक्ष्म कारण शरीर बदललं तरी त्यांचा मी जो आहे तो एकरूपच आहे. बाल्य, तारुण्य, वार्धक्य अवस्था बदलल्या, त्या शरीरासंबंधाने अवस्था बदलतात, परंतु त्या अवस्थांचा साक्षी आत्मा तो मात्र एकच आहे. हा प्रत्येकाला अनुभव आहे. आणि संगती कशी काय लागणार? मी, तू, तो. तर व्यवहारामध्ये जागृत स्वप्नामध्ये जसा भेद असला तरी संगती लागते. मी एकच आहे. तसंच मग या ठिकाणी मी, तू हे शरीरानुसार शब्दाचा प्रयोग असला तरी त्याच्यामध्ये आत्मा एकच आहे, आहे की नाही? दुसऱ्याच्या शरीराला गृहीत धरतो तेव्हा तो म्हणतो, आपल्या स्वतःच्या शरीराला मी म्हणतो, आहे की नाही? परंतु आत्मा मात्र एकच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. ठीक आहे ना? असं आता त्यांनी सांगितलं होतं की शब्द प्रमाणाने त्यांनी सांगितलं होतं की श्रुतीमध्ये असं सांगितलेलं आहे की देव, दानव, यक्ष, राक्षस, गंधर्व हे सगळे भेद सांगितले की नाही श्रुतीमध्ये. म्हणून आत्मा काय भेद, आत्म्यामध्ये भेद आहे, आत्मा नाना आहे, अनेक आहे असं सांगितलं. ते म्हणतात की श्रुती प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर उपनिषदामध्ये असं लिहिलं की एको देवाः सर्वभूतेषु गुढः, एकच परमात्मा सर्व प्राणीमात्रामध्ये स्थित आहे. उलट असं सांगतात मृत्योः समृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो जो नाना इव पश्यति. आत्मा नाना आहे असं पाहतो, म्हणजे आत्मा काय आहे? एकच आहे, आत्मा नाना नाही. असं कोणत्या प्रमाणाने? श्रुती प्रमाणावरून सिद्ध होतं. त्यांनी सांगितलं एकच तथा सर्व भूतांतरात्मा, सर्व भूतांचा अंतरात्मा एकच आहे, एकः. नंतर तत्र कः मोह कः शोकः एकत्वम अनुपश्यतः. जो एकत्वाचं दर्शन करतो त्याला मोह आणि शोक राहत नाही. याचा अर्थ जीव आणि ब्रह्म यांचा काय सांगितलेला आहे? अभेद सांगितलेला आहे. किंवा देव काय आहे? एकच आहे, आत्मा एकच आहे असं श्रुती प्रमाणावरून सिद्ध होतं. आता त्यांनी एक सांगितलं होतं, जर
एका आत्मा एकच मानला तर एकाला सुख दुःख झालं की सगळ्यांना सुख दुःख झालं पाहिजे, आहे की नाही? पण तसा काही कोणाचा अनुभव नाही. ज्याचं त्याचं सुख दुःख हे काय स्वसंवेद्य आहे, ज्याचं त्यालाच कळतं. याचा अर्थ प्रत्येक आत्मा वेगळा आहे. न च आत्म एकत्वे सुखदुःखादी व्यवस्था प्रत्यक्ष सिद्धा न सिद्धेत इति वाच्यम. आणि आत्म एकत्वे, आत्मा जर एकच मानला तर सुख दुःखादी प्रत्यक्ष सिद्धा व्यवस्था, प्रत्यक्ष अनुभवाला येत असणारी सुख दुःखाची जी व्यवस्था आहे ती जर आत्मा एकच मानला तर त्याची संगती लागणार नाही, न सिद्धेत. कारण एकाला सुख दुःख झाले की ते सगळ्यांना व्हायला पाहिजे, होत तर नाही. ज्या अर्थी एकाला झालेलं सुख दुःख दुसऱ्याला होत नाही त्याचाच अर्थ त्याचा आत्मा वेगळा आणि याचा आत्मा वेगळा असं मानलंच पाहिजे, असं त्यांनी युक्तीनं सांगितलं होतं. तर ते म्हणतात हे तुझं म्हणणं बरोबर नाही. अंतःकरण रूप उपाधी भेद निबंधनत्वात तस्याह. सुख दुःख व्यवस्था जी आहे ती कशावर अवलंबून आहे तर अंतःकरण उपाधीच्या भेदामध्ये. प्रत्येकाचं अंतःकरण वेगळं आहे की नाही? प्रत्येक आत्म्याला काय लागली, अंतःकरणाची उपाधी लागली. आणि सुख दुःख हे कोणाच्या ठिकाणी होतात, अंतःकरणाच्या ठिकाणी, म्हणजे अंतःकरण उपाधीच्या ठिकाणी होतात. मग आत्मा जरी एकच असला तर प्रत्येक अंतःकरणाची आपलं एकाच असणाऱ्या आत्म्याची अंतःकरण रूपी उपाधी ही मात्र काय आहे, वेगवेगळी आहे. मग प्रत्येकाचं सुख दुःख त्या अंतःकरणाचा धर्म आहे, तो त्याच्या अंतःकरणालाच होणार. आत्म्याशी त्याचा काय संबंध आहे? मग आत्म्या त्यासाठी सुखदुःखाची व्यवस्था सांगण्यासाठी आत्मा नाना मानले पाहिजे का एक असला तरी चालेल? एक असला एकच आहे की नाही? आत्मा एकच आहे आणि ही सुखदुःखाची व्यवस्था आत्म्याची अंतःकरण जी उपाधी आहे आणि त्या उपाधीमध्ये असणारा भेद. आम्ही अंतःकरण एक मानतो का नाना मानतो? अंतःकरण नाना मानतो आणि आत्मा एक मानतो. आणि त्या अंतःकरण उपाधीच्या भेदाशी संबंधित अशी सुखदुःखाची व्यवस्था आहे. मग सुखदुःखाची व्यवस्था उपपन्न आहे की नाही, तिथे आम्हाला संगती सांगता येते की नाही? सांगता येते. अंतःकरण नाना आणि आत्मा एक असं. तत्तद उपाधिगत सुखदुःखादी व्यवस्थाया तत्तत प्रारब्ध कर्माधीनत्वात. प्रत्येकाच्या सुखदुःखाची कल्पना, सुख हे काय आहे, पुण्याचं फल आहे आणि दुःख हे पापाचं फल आहे. मग ज्याने जसं कर्म केलं असेल, ज्याचं जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धाप्रमाणे त्याच्या अंतःकरणात सुखदुःख होतात. ज्याचं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे त्याला सुखदुःख होतात. आत्मा असंग निर्विकार आहे की नाही, एकरूप आणि ह्या अंतःकरण उपाधीहून वेगळा आहे. उपाधी त्याला म्हणतात की जे आपले धर्म उपहितावर घालीत नाही. उपहित कोण आहे? उपाधी कशावर भासते? उपाधी कोण आहे? अंतःकरण. ते कशावर भासतं? अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्यावर किंवा आत्म्यावर. बरोबर आहे ना? मग सुख प्रत्येकाचा प्रारब्ध, ज्याचं पुण्याचं प्रारब्ध असेल त्याला सुख होईल, पापाचं प्रारब्ध असेल त्याला दुःख होईल. परंतु हे त्या उपाधी, अंतःकरण ही काय आहे? उपाधी. आणि उपाधीचं लक्षण केलं की जी आपले धर्म उपहितावर घालवीत नाही, ती उपाधी कोणत्या अधिष्ठानावर आहे? साक्षीचे, आहे की नाही? मग साक्षीचं ज्ञान करून जी वेगळी राहते, आहे की नाही, स्वतः वेगळी राहते आणि आत्म्याचं ज्ञान करून देते, तिला काय म्हणतात? उपाधी. बरोबर ना? मग ही जी अंतःकरण उपाधी आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे. ती वेगळी म्हणजे याचा आत्म्याशी तिचा संबंध नाही. मग आत्मा नाना मानण्याची गरज आहे का अंतःकरण नाना मानण्याची गरज आहे? काही ह्या भेदाची सुखदुःखाची व्यवस्थेची संगती ही आत्मा नाना मानलंच पाहिजे का? सुखदुःखाची व्यवस्था लागण्यासाठी, संगती सांगण्यासाठी आत्मा नाना मानला पाहिजे का? अंतःकरण नाना मानली पाहिजे? अंतःकरण नाना मानली पाहिजे. आत्मा नाना मानण्याची गरज नाही. असं एकस्मिन एव देहे सुखदुःखादीनाम वैचित्रम कर्मभेदात उपपद्यते. मग एकाच देहामध्ये केवळ सुख असतं का दुःख असतं? सुख पण असतं आणि दुःख पण असतं. सुख दुःख मिश्रित हा संसार. मग एकाच देहाच्या ठिकाणी सुख दुःखांचं वैचित्र्य आपल्याला दिसून येतं. तर ते एकाच माणसाचं का? एकाच माणसाने केलेल्या कर्मामध्ये काय हे भेद आहे. कधी पापरूप कर्म केलं, कधी पुण्यरूप कर्म केलं. मग एकाच माणसामध्ये सुखदुःखाची व्यवस्था लावत असताना ती त्याच्या कर्माप्रमाणे की नाही, कर्मात जसा भेद असेल पाप पुण्य त्याप्रमाणे त्याला सुखदुःख रूपी फल प्राप्त होतं. तरी तो एकच असतो की नाही त्याचा आत्मा?
मग तो तसाच एकाच देहामध्ये जर कर्मानुरूप सुखदुःखाची व्यवस्था लागते, तर अनेक देहांच्या ठिकाणी देखील कर्मानुरूप सुखदुःखाची व्यवस्था लागेल. त्याच्यासाठी आत्म्यामध्ये भेद मानण्याची गरज नाही. तस्मात सुखदुःखादीनाम पाप पुण्य कर्म कार्यत्वेन, म्हणून सुख आणि दुःख ही पाप आणि पुण्य यांची काय आहे, कार्य असल्यामुळं तद्भेदात, आणि त्या ठिकाणी पुण्य आणि पाप यांच्यामध्ये पुण्यकर्म आणि पापकर्म याच्यामध्ये भेद असल्यामुळं चिदाभासयुक्त तदांतकरण रूप भोक्तृभेदाच, आणि ते अंतकरण अधिष्ठान चैतन्य, आणि त्या अंतकरण अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला मिळून म्हणतात जीव. मग ते एकच चैतन्याचं प्रत्येक अंतकरण वेगवेगळी आहेत, प्रत्येकामध्ये वेगवेगळं प्रतिबिंब पडेल की नाही. आकाशामध्ये सूर्य आहे आणि खाली 100 घट ठेवले, सूर्य एकच आहे पण प्रतिबिंब तुम्हाला 100 घटामध्ये, म्हणजे पाण्याने भरलेल्या घटामध्ये 100 प्रतिबिंब वेगवेगळे दिसतील की नाही, बरोबर आहे ना. हा जर समजा या ठिकाणी पाणी गढूळ झालं तर त्या सूर्याच्या ठिकाणी मालिन्य येतं का? पाणी चंचल झालं तर त्या ठिकाणी येतं का? नाही, आहे की नाही. मग तसं पाणी आटून गेलं तर सूर्य जातो का प्रतिबिंब जातं? मग भोगता, मी सुखी आहे, मी सुखाचा भोगता आहे की नाही, मी पाप पुण्याचा करता, बरोबर ना, पाप पुण्याचा करता. आणि जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता होतो, जो करता असतो तोच काय होतो, त्या फलाचा भोगता होतो. मग या ठिकाणी कर्तृत्व किंवा भोक्तृत्व हे धर्म अंतकरणाचे एक आत्म्याचे, अंतकरणाचे प्रतिबिंबाने ते अंतकरणाच्या धर्माशी तादात्म्य केलं, ते आत्म्याने केलं. हे धर्म माझे आहेत का त्या प्रतिबिंबाने केलं? प्रतिबिंबाने केलं. मग प्रतिबिंब एक आहेत का प्रतिबिंब नाना आहेत? प्रतिबिंबाला इथं काय म्हणायचं, चिदाभास आहे की नाही. अंतकरण नाना आणि नाना अंतकरणामध्ये पडलेले चिदाभास नाना म्हणजे अनेक, आणि त्यांनी आपापल्या सुखदुःखाचं तादात्म्य किंवा हे सुखदुःख माझं आहे असं ते म्हणतात, आहे की नाही. मग याचा परिणाम आत्म्यावर आहे का? आत्मा अपरिणामी आहे. मग आत्मा नाना मानण्याची गरज आहे का? नाही. चिदाभासयुक्त तत्तद अंतकरण रूप भोक्तृभेदाच सुखदुःखादी व्यवस्था संभवती एव. मग सुखदुःखादी ची संगती लागते का लागत नाही? लागते, सिद्धांताच्या मताप्रमाणे. कशी लागते तर आत्मा नाना मानून लागते का अंतकरण नाना मानून लागते? आणि अंतकरणामध्ये असणारे भोगते नाना मानून लागते का एक मानून लागते? अंतकरणामध्ये असणारे भोगते नाना आहेत का एक आहे? नाना आहेत. आणि त्यांचा असणारा अधिष्ठान चैतन्य आत्मा तो काय आहे? एकच आहे. आत्मना एकत्वे एकस्य सर्वज्ञत्वे सर्वे सर्वज्ञः स्युः ततः विधी निषेधादी शास्त्रम अनर्थकं स्यात् इति द्वितीयं शंकापि न युज्यते. आणि त्यांनी सांगितलं आत्मा एकच आहे, आहे की नाही. मग आत्मा जर एक आहे तर जर एक मनुष्य सर्वज्ञ झाला, आहे की नाही, एक मनुष्य सर्वज्ञ झाला तर सर्वांचा आत्मा काय आहे? एकच आहे. मग सगळे सर्वज्ञ होतील. मग तुम्हाला ब्रह्मज्ञान करून घेण्यासाठी प्रत्येकाने काही साधना करण्याची गरज आहे का? नाही. एकाला ज्ञान झालं की सर्वांना ज्ञान होईल. जगामध्ये एकाला ब्रह्मज्ञान झालं तर सगळे ब्रह्मज्ञानी होतील की नाही, आणि सगळे मुक्त होतील की नाही. मग सगळे मुक्त झाले तर आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, हे साधना करायची गरज आहे का कोणाला? कोणी करील, आहे की नाही, बरोबर आहे ना. वडील जर नोकरी करत असतील तर मुलाला किंवा मुलांच्या आईला काही करण्याची गरज आहे का? काही गरज नाही. आमचे वडील आम्हाला आणून देतात, त्यांचा पगार मिळाला म्हणजे आमचं झालं. तर एक सर्वज्ञ झाला म्हणजे आम्ही सर्व सर्वज्ञ होऊ. त्याच्यासाठी साधना करण्याची गरज आहे का? बरं, जर त्याच्यासाठी मग आपल्याला शास्त्र म्हणतं हे करू नका, हे करा, असं विधी किंवा निषेध सांगणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला व्यर्थत्व येईल की नाही? जर एक जर सर्वज्ञ किंवा ब्रह्मज्ञानी झाला तर सर्वांना जर ब्रह्मज्ञान होत असेल तर साधन करण्याची किंवा विधी किंवा निषेधपरक जे शास्त्र आहे त्या शास्त्राचं आज्ञा मानली पाहिजे. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, याची गरज उरेल का कोणाला? उरणार नाही, बरोबर ना. तर ते सांगतात ही शंका सुद्धा बरोबर नाही. कसं? यदि अपि एक एव आत्मा सर्वदा सर्वत्र सर्वं विजानाति
तथापि तत्तद्देहस्थ अंतकरण वृत्ति द्वारा एव घटपटादि विषय विशेषान् जानाति यतः देहभेद निबंधनः बुद्धिभेदः ततः एव प्रतिदेहं ज्ञानभेदः अपि अवश्यम जायेत एव. आता म्हणतात यद्यपि एक एव आत्मा, यद्यपि एकच आत्मा आहे आणि तो कसा आहे नित्य सर्वांचा द्रष्टा किंवा साक्षी किंवा प्रकाशक आहे की नाही. मग लगेच आळसून जाऊ नका, थोडा विषय खिडक्या उघडा. यद्यपि एक एव आत्मा, एकहा एव आत्मा, आत्मा काय आहे एकच आहे आणि आत्मा प्रकाश रूप कधी आहे सर्वदा आहे, सर्व कालात आहे, सर्वत्र म्हणजे सर्व स्थानामध्ये, सर्व देशामध्ये, सर्व कालामध्ये आणि सर्व वस्तूमध्ये त्याचा अधिष्ठान असणारा जो आत्मा आहे तो काय आहे नित्य प्रकाश रूप आहे. तो सर्व जाणतो. परंतु आत्मा जेव्हा जाणतो तेव्हा आत्मा स्वयंप्रकाश आत्म्याला काही साधन पाहिजे का तो एकटा साक्षात जाणतो का बुद्धिवृत्तीद्वारा जाणतो? बुद्धिवृत्तीद्वारा जाणतो का साक्षात जाणतो? बुद्धिवृत्तीद्वारा जाणतो. म्हणजे त्या अंतकरणात बुद्धिवृत्तीद्वारा जाणतो म्हणजे बुद्धिवृत्तीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं आहे की नाही. आणि ते प्रतिबिंब काय करतं, हा घट आहे हा पट आहे असं ज्ञान करून देतं. आपण पाहिलं ना बुद्धिवृत्ती काय करते, फक्त आवरणाचा भंग करते, त्याच्यावर असणारा अज्ञान आवरण घालवते आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला जो चिदाभास आहे तो अयम घटा, हा घट आहे असं ज्ञान करून देतो. असंच पाहिलं ना आपण पदार्थ ज्ञानाच्या रीतीमध्ये. मग आता इथं सांगतात आपल्याला जे घटपटादी विषय तो काय म्हणतो एकाला ज्ञान झालं का सगळ्यांना ज्ञान होईल. समजा मला घटाचं ज्ञान झालं तर तुम्हालाही घटाचं ज्ञान होईल, कारण काय आत्मा काय आहे एकच आहे आणि आत्मा सर्वत्र सदा सर्व जाणतो असं तुम्ही म्हणता. सर्व जाणतो तर एकाने जाणलं की सगळेच जाणायला लागतील. एकाला हा घट आहे कळलं की सर्वांना तो घट आहे असं दिसेल. एकाला ब्रह्मज्ञान झालं की सर्वांना ब्रह्मज्ञान होईल आहे की नाही. आणि त्याच्यापेक्षा जर ही व्यवस्था तुम्हाला सांगता नाही आली तर तुम्ही काय म्हणा आत्मा नाना आहेत असं माना सरळ. यांचा तर सिद्धांत आहे आत्मा काय आहे एकच आहे. मग सांगा बरं हा घट आहे हे ज्ञान एकाला, आत्मा तर सर्वदा आणि सर्वत्र काय आहे सर्वत्र ज्ञानरूप आहे की नाही. मग त्या आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञान आहे तर एकदा एकाला घटाचं ज्ञान झालं की सगळ्यांना घटाचं ज्ञान व्हायला पाहिजे आणि होत तर नाही. मग ते म्हणतात याची संगती अशी आहे की आत्मा जरी सर्वदा आणि सर्वत्र आणि सर्व वस्तूंना जाणत असला तरी आत्मा साक्षात जाणत नाही. मग तत्तद देहस्थ अंतकरण वृत्तीद्वारा एव त्या देहामध्ये असणाऱ्या अंतकरण वृत्तीच्या द्वाराच तो अयम घटा अयम पटा हा घट आहे हा पट आहे असं जाणतो. मग आता वृत्तीच्या द्वारा जायचं तर प्रत्येका देहामध्ये प्रत्येकाची अंतकरण वृत्ती वेगळी आहे की नाही. अंतकरण कुठं राहतं, प्रत्येक देहामध्ये अंतकरणाचं राहण्याचं स्थान कुठे आहे, हृदयामध्ये डाव्या कप्प्या आहे की नाही हृदयामध्ये. मग इथं एक मांसपिंड आहे डाव्या बाजूला, त्या हृदयात राहतो. काही लोक म्हणतात उजव्या बाजूला हृदय, मग उजव्या बाजूत राहतो का डाव्या बाजूत राहतो का ती अंतकरण वृत्ती सगळ्या शरीरात राहते, सगळ्या शरीरात. त्याला म्हणतात अंतकरण हे वेदांतामध्ये मध्यम परिमाण मानले. ज्या शरीरात जाईल तेवढं अंतकरण आहे की नाही, बरोबर आहे ना. ज्या शरीरात जाईल तेवढं अंतकरण. मग ते अंतकरण सर्व शरीरामध्ये व्यापून आहे की नाही. मग त्या देहामध्ये असणाऱ्या अंतकरणाच्या द्वारा जाणणार की नाही. म्हणजे त्या अंतकरण आणि ती अंतकरण कशी आहेत नाना आहे. मग ज्या देहामध्ये जे अंतकरण असेल बरं अंतकरण कशी आहेत नाना आहे की नाही. मग त्या ज्या देहामध्ये ते अंतकरण असेल त्या अंतकरण वृत्तीद्वाराच तो साक्षी जाणेल की नाही, बरोबर आहे ना. आणि अंतकरण नाना आहे. मग त्या देहातलं अंतकरण आणि दुसऱ्या देहातल्या अंतकरणामध्ये भेद आहे का, ते दोन्ही देहातलं अंतकरण एक आहे, भेद आहे. मग याचं ज्ञान त्याला होईल का नाही, याचं सुख दुःख त्याला होईल का नाही. मग यांनी घट जाणला म्हणजे दुसरे सगळे घट जाणायला लागतील का नाही. तत्त देहस्थ अंतकरण वृत्तीमध्ये भेद असल्यामुळं एकाला झालेलं ज्ञान दुसऱ्याला होणार नाही. अशा प्रकारची संगती लागते. मग आता एक जर सर्वज्ञ झाला तर सर्व सर्वज्ञ होतील का नाही, आहे की नाही. त्यासाठी स्वामी महाराज एक उदाहरण सांगायचे. जर समजा ह्या पडद्या इथे मध्ये एक पडदा आहे आणि पडद्याच्या पलीकडं एक वस्तू ठेवलेली आहे, त्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं आपल्याला, आहे की नाही.
मग आता त्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं तर सगळ्यांना त्या वस्तूचं ज्ञान होईल का? नाही, आहे की नाही. आणि समजा जर एखादं छिद्र केलं त्या ह्याला पडद्याला, आणि त्या पडद्याच्या छिद्रातून जर एखाद्याने पाहिलं तर त्याला त्या पलीकडच्या वस्तूचं ज्ञान होईल की नाही? मग त्यावेळेला सगळ्यांना ज्ञान होईल का त्या वस्तूचं? सगळ्यांना होणार नाही. तसं ज्याच्या अंतःकरणातल्या वृत्तीमध्ये, ज्याच्या अंतःकरण वृत्ती मी ब्रह्म आहे असं म्हणेल, आहे की नाही, बरोबर ना, म्हणजे त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होईल, तर त्याचंच काय होईल, हा अज्ञान रूपी पडदा दूर होईल, आहे की नाही. आणि बाकीच्यांना तो तसाच राहील. मग जोपर्यंत अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य हे त्या अज्ञानाचं नाशक आहे. आणि ज्या अंतःकरणामध्ये हे चैतन्य प्रतिफलित होईल म्हणजे प्रतिबिंबित होईल, मी ब्रह्म आहे अशी त्या अंतःकरणाची वृत्ती, आहे की नाही. मी ब्रह्म आहे अशी एखाद्याच्या अंतःकरणाची वृत्ती झाली, तिच्यामध्ये कोणतं ज्ञान होईल? मी ब्रह्म आहे हे ज्ञान. आणि तिच्यामध्ये काय असेल? चिदाभास, आहे की नाही. तिच्यामध्ये असणार चिदाभास. तर त्या अंतःकरण वृत्ती काय, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक अंतःकरण वृत्तीमध्ये फलित झालेलं जे चैतन्य ते सामान्य आहे का विशेष आहे? विशेष आहे. त्या कारण ते काय वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेले मूळ चैतन्य सामान्य आहे, आणि त्या अंतःकरण वृत्तीमध्ये काय होतं? विशेष भावाला प्राप्त होतं. आणि त्यावेळेला त्या अज्ञान अंधकाराचा काय होतो? नाश होतो. मग एक मुक्त झाला तर सगळे मुक्त होतील का? एक सर्वज्ञ झाला तर सर्व सर्वज्ञ होतील का? एकाला घटाचं ज्ञान झालं तर सगळ्यांना घटाचं ज्ञान होईल का? नाही. मग संगती लागते की नाही? आत्मा एक मानून आणि अंतःकरण नाना मानून संगती लागते. जर आत्माच साक्षात सुखदुःख जाणत असता तर मग आम्ही काय म्हटलं असतो? आत्मा नाना मानला पाहिजे. जर आत्म्यालाच साक्षात ज्ञान होत असतं तर आम्ही म्हटलं असतं की आत्मा नाना मानला पाहिजे. परंतु होणारं जे हे सुखदुःख आहे हे त्या अंतःकरण तत्तदेहस्थ इकडे येणार तत्तदेहस्थ अंतःकरण वृत्तीलाच होतं, वृत्तीद्वाराच आत्म्याला होतं. आत्मा हा साक्षात सुखदुःखाचं प्रकाशन करीत नाही, तो अंतःकरण वृत्तीद्वारा प्रकाशन करतो. म्हणून ही व्यवस्था लागेल की नाही? ज्ञान हे अंतःकरण वृत्तीला केवळ होत नाही, ज्ञान हे केवळ आत्म्याला होत नाही, तर आत्मा आणि अंतःकरण वृत्ती यांचा अध्याशिक तादात्म्य संबंध झाला असता आत्म्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब, बरोबर आहे ना, मग ते प्रतिबिंब जे आहे तर ह्या तिघांना मिळून म्हणतात जीव. साक्षात आत्म्याला होत नाही, आत्मा असंग निर्विकार आहे. साक्षात बुद्धीला होत नाही, कारण बुद्धी किंवा अंतःकरण वृत्ती जड आहे. ह्या दोघांचा संबंध जेव्हा होतो त्यावेळेला ज्ञान होतं. अथवा तत्तद बुद्धिवृत्त्या संबद्धमेव घटन पटादी वस्तू भासते न इतरत बुद्धिवृत्तिरूपम ज्ञानम परिच्छिन्नम यस्मात् परिच्छिन्नायाः तत्तद बुद्धिवृत्ते तत्तद वस्तुभिः एव संबंधः न सर्वैः तस्मान् न सर्वेषां सर्वज्ञत्वापत्तिः. ते म्हणतात आता आपल्याला घटपटादी वस्तूचं संबंध ज्ञान व्हायचं असेल, बरोबर आहे ना, घटपटादी वस्तूचं ज्ञान व्हायचं असेल तर तत्तद बुद्धिवृत्त्या संबंधमेव ज्याच्या ज्याच्या अंतःकरण वृत्तीचा संबंध त्या घटाशी होईल त्यालाच ज्ञान होईल, इतरांना होणार नाही. त्यामुळे एकाला ज्ञान झाल्यावर दुसरं, कारण काय आहे, अंतःकरण वृत्तीला आपलं साक्षी अंतःकरण वृत्तीच्या द्वारा जाणतो का साक्षात जाणतो? मग ज्या साक्षी एकच साक्षी, परंतु त्या साक्षीचा ज्या अंतःकरण वृत्तीद्वारा घटपटादी पदार्थाची संबंध होईल त्याच पदार्थ तो मनुष्य जाणेल, ऐक नाही का, सर्वांना जाणला जाईल. तुमच्या अंतःकरण वृत्तीचा घटपटादी पदार्थाची संबंध झाला नाही तर ती जाणली जाईल का? जाणली जाणार नाही. बुद्धिवृत्ती रूपम ज्ञानम परिच्छिन्नम. आता बुद्धिवृत्तीला होणारं ज्ञान व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? आत्मा व्यापक आहे, पण बुद्धिवृत्तीला तुम्हाला घट पट हे ज्ञान झाले, हे कोणतं ज्ञान आहे? परिच्छिन्न ज्ञान आहे का व्यापक आहे? ते परिच्छिन्न आहे. यस्मात् परिच्छिन्नायाः तद्बुद्धिवृत्तेः तद्वस्तुभिः एव संबंधः न सर्वैः. आणि एका मनुष्याचा मग ते सांगतात परिच्छिन्न आहे ना बुद्धी, म्हणजे अंतःकरण बुद्धिवृत्ती म्हणायचं, त्या अंतःकरणाचा जो परिणाम आहे त्याला वृत्ती असं म्हणतात. तर त्या अंतःकरण वृत्ती किंवा बुद्धिवृत्ती ही परिच्छिन्न असणाऱ्या अंतःकरण वृत्तीचा तत्तद वस्तुभिः एव संबंध, त्या वस्तूशीच काय होतो? संबंध. न सर्वही
एका वेळेला एका अंतःकरणवृत्तीला घटाशीच संबंध झाला का सगळ्या जगातल्या पदार्थाशी संबंध झाला, मग त्या अंतःकरणवृत्तीला एकाच वेळेला सर्व ज्ञान होतील का फक्त ज्या वस्तूशी संबंध झाला त्याच ज्ञान होईल? ऐक नाही. दुसऱ्याची अंतःकरणवृत्ती वेगळी असल्यामुळे त्या वस्तूशी तिचा संबंध झाला तेवढंच त्याला ज्ञान होणार, दुसऱ्यांना होणार नाही. मग एकाला ज्ञान झालं तर सर्वांना ज्ञान होईल का? एका वस्तूचं एका वेळेला ज्ञान झालं तर सर्व वस्तूंचं ज्ञान होऊन तो सर्वज्ञ होईल काय? होणार नाही. तस्मान न सर्वेषां सर्वज्ञत्वापत्ती. मग सर्व सर्वज्ञ होतील का? होणार नाही, कारण एका वेळेला ज्या अंतःकरणवृत्तीचा ज्या विषयाशी संबंध होईल त्याच ज्ञान होईल. मग सर्व लोक सर्वज्ञ व्हायला लागतील काय? कारण आत्मा काय आहे? ज्ञानरूप आहे, तो एकच आहे. मग तो एकच आत्मा जर सर्वांचं प्रकाशन करतो तो सर्वच सर्वज्ञ होतील का? होतील का? नाही होणार. याच्यामध्ये पुसट झाले, कोणाला विचारसागर आहे कसं? शब्दोत्पादक आकाशस्य एकत्वेन सर्वव्यापितया च सर्वत्र भेरी मृदंगादि संबंधे सत्यापि दंडादिभिः अभिघाता यत्र भवति तत्र तत्प्रदेश मात्रे शब्दः उत्पद्यते न अन्यत्र इति यथा. आता सांगतात म्हणणं महाराज ठीक चाललंय ना. तर याच्यामध्ये शब्द आता ते म्हणतात कारण आत्मा तर कसा एक आहे, व्यापक आहे, आहे की नाही? व्यापक आत्म्याला सगळीच ज्ञान व्हायला पाहिजेत की नाही एकाच वेळेला, आणि मग तो सर्वज्ञ होईल की नाही? होईल. परंतु ते म्हणतात असं नाही. असं हे जरी आत्मा एक असला, एक पदार्थ म्हणजे तो व्यापक असला तरी सुद्धा त्या जीवाला सर्वज्ञत्व प्राप्त होणार नाही. का होणार नाही? ते म्हणतात शब्द कशापासून उत्पन्न होतो? शब्द गुणकम आकाशम. शब्द हा कोणाचा गुण आहे? आकाश महाभूताचा गुण आहे. बरोबर आहे ना? मग आकाश कुठं नाही? आता आकाश सर्वत्र आहे. मग जर सर्वत्र आकाश असल्यावर सारखे शब्द ऐकायला यायला पाहिजे की नाही? व्यापक तो म्हणतो तुमचा आत्मा व्यापक आहे, आणि व्यापक आत्मा असल्यामुळं आणि तो कसा आहे? ज्ञानरूप आहे. मग त्याला सर्व ज्ञान होऊ लागतील की नाही? मग तो काय होईल? आत्मा एक मानला की तो सर्वज्ञ होईल, आहे की नाही? आणि मग इथं सर्वज्ञ सगळेच्या सगळे सर्वज्ञ व्हायला लागतील की नाही? पण ते म्हणतात सर्वज्ञ होणार नाही. त्यासाठी त्याला युक्ती सांगतात की आकाश व्यापक आहे की नाही? मग आकाश जरी व्यापक असलं तरी व्यापक आकाशाचा शब्द हा गुण असला तरी आपल्याला सगळं शब्द आता ऐकू येतो का? नाही. पण जर समजा भिरी, मृदुंग किंवा नगारा याच्यावर आपण ते जर थाप टाकली मृदुंगावर तर आवाज येतो की नाही? बरोबर आहे ना? कारण नाही येत आवाज. आणि जर आपण आकाशावर आपलं पखवाजावर थाप टाकली नाही किंवा नगाऱ्यावर तो टिपरू आपण जर आघात केला नाही त्या टिपराचा तर आपल्याला आवाज येईल का? येणार नाही. दंडादिभिः अभिघाता यत्र तत् भवति तत्प्रदेश मात्रे शब्दः उत्पद्यते. जरी आकाश व्यापक असलं जिथं दंडाधिकांनी त्या भिरी, मृदंग, नगारा याच्यावर जेव्हा आघात केला, जेवढ्या प्रदेशात आघात केला तेवढ्याच प्रदेशात काय होतो? तो ध्वनी उत्पन्न होतो, एरवी उत्पन्न होत नाही. आकाशात शब्द नव्हता का? नव्हता, तर मधून कसं काय आला? आता यांनी माऊलींनी खूप लिहिलंय अमृतानुभवामध्ये आणि 15व्या अध्यायामध्ये काय नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता. जर वाद्याला आला नसता, वाद्याच्या द्वारा त्याच्यावर अभिघात करून जर आपल्याला ऐकायला आला नसता तर कोणाला तरी नाद कळला असता का? बरं, हा नाद अगोदर होता का नवीन उत्पन्न झाला? अगोदरच होता, सामान्य रूपाने होता. आणि नगाऱ्यामुळे काय झालं? तो विशेष भावाला आला. असं त्याचा अर्थ ना. सामान्य होता तो काय झाला? विशेष भावाला आला. परंतु जर सामान्य असणारा ध्वनी तो विशेष प्रकाराने अभिव्यक्ती करायची असेल तर आपल्याला आघात केल्या वाचून दुसरा उपाय नाही. तसं सांगतात की या ठिकाणी तथा एवं एकस्य चिन्मात्रस्य आत्मनः परिपूर्णस्यापि. त्याप्रमाणे आत्मा जरी चिन्मात्र म्हणजे ज्ञानस्वरूप असला आणि एक असला, परिपूर्ण असला, आत्मा नाही असं कोणतं स्थान नाही. असं असलं तरी यत्र बुद्धिवृत्तेः येन वस्तुनः सह संबंधः भवति तत्र एव तद्वस्तु मात्र विषयकं ज्ञानं जायते न तु अन्यत्र. तर ते म्हणतात मग असं जरी आत्मा परिपूर्ण सर्वव्यापक आणि एक असला तरी ते म्हणतात ज्या ठिकाणी बुद्धिवृत्तीचा, बरोबर ना, बुद्धिवृत्तीचा ज्या पदार्थाशी संबंध होईल
आहे की नाही. आत्मा व्यापक आहे, पण बुद्धिवृत्तीचा घटपट ज्या पदार्थाशी संबंध होईल त्याच वेळेला त्याच क्षणी त्या त्या वस्तूविषयक ज्ञान होतं, अन्यथा होत नाही. जर तुम्ही मृदुंगावर थाप टाकली नाही तर ध्वनी येणार नाही. तसं इथं अंतकरणाच्या वृत्तीचा आणि त्या विषयाचा संबंध झाला नाही तरी आत्मा जरी ज्ञानरूप असला तरी तुम्हाला ज्ञान होणार नाही. तस्माद अनेकत्वात अव्यापकत्वाच्या अंतकरण तदवृत्तीनाम न सर्वेषां सर्वज्ञत्वापत्तीहि. मग आता हे जे अंतकरण जिथं जेव्हा अंतकरण वृत्तीचा आणि विषयाचा संबंध होईल तेव्हा ज्ञान होईल. ते अंतकरण वृत्ती व्यापक आहे का आत्मा व्यापक आहे? अंतकरण वृत्ती कशी आहे? परिच्छिन्न आहे की नाही. आणि अंतकरण वृत्ती परिच्छिन्न असल्यामुळे ती एक आहे का नाना आहेत? नाना आहेत. मग तस्माद अनेकत्वात अनेकत्व म्हणजे अंतकरण वृत्ती अनेक असल्यामुळं अव्यापकत्वात आणि ती कशी आहे? आकाश व्यापक आहे की त्या ठिकाणी तो नगारा व्यापक आहे? आकाश व्यापक आहे की नाही. तसं या ठिकाणी आत्मा व्यापक आहे की अंतकरण वृत्ती व्यापक आहे? आत्मा व्यापक आहे. अंतकरण वृत्ती कशी आहे? परिच्छिन्न. आणि आत्मा नाना आहे का अंतकरण वृत्ती नाना आहेत? मग अंतकरण वृत्ती नाना असल्यामुळं त्या परिच्छिन्न असल्यामुळं अंतकरण तदवृत्ती नाम, तर अंतकरण आणि त्याची वृत्ती याच्यामध्ये काय आहे? परिच्छिन्नत्व आहे का नाही. मग ते व्यापक आहेत का? मग त्यांना सगळं ज्ञान होतील का अंतकरण वृत्तीला? जेवढ्या विषयाशी संबंध होईल, ज्या काळात होईल, ज्या देशात ज्या काळात ज्या वस्तूशी संबंध होईल तेवढंच त्या अंतकरण वृत्तीला ज्ञान होईल का ती सर्वज्ञ होईल? अंतकरण वृत्ती कधीही अंतकरण वृत्तीला होणारं ज्ञान हे कधीही सर्वज्ञत्वाचं असणार नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व सर्वज्ञ होतील का? कधी सर्वज्ञ होणार नाही, कधी सर्वज्ञ होणार नाही. विधी निषेधादी परशास्त्राणाम च आज्ञजन प्रवृत्ती निवृत्ती विषयकत्वात न वैयर्थ्यापत्तीहि. जीवानां सर्वज्ञत्वाभावात तेषां मध्ये यस्तु वेदांत श्रवणजन्य ज्ञानेन प्रत्यगाभिन्नं परम ब्रह्म स्वात्मस्वरूपत्वेन अहम ब्रह्मास्मि इति निर्विशंकम जानाति सहा एव मुक्ताः न अन्यः. आता त्यांनी काय सांगितलं? जर सगळे सर्वज्ञ झाले तर काय होईल? विधी निषेध परक जे शास्त्र आहे त्याला व्यर्थत्व येईल, आहे की नाही. काही मानायची गरज नाही, सर्व सर्वज्ञ आहेत. मग शास्त्राच्या प्रमाणावरून या शास्त्राने अमुक विधी सांगितला, निषेध सांगितला का आम्ही सर्वज्ञ आहेत, आम्ही सर्वज्ञ. त्यामुळे विधी निषेध शास्त्राला काय होईल? व्यर्थता येईल, अशी पूर्वपक्षाने शंका केली होती. लक्षात येते ना हे? तर ते सांगतात विधी निषेध शास्त्र कोणासाठी आहे हे सांगतात. कोणासाठी? तर आज्ञ प्रवृत्ती निवृत्ती विषयकत्वात. ज्या लोकांना अज्ञानी आहेत, काय करावं आणि काय करू नये असं जे आमच्या ठिकाणी अज्ञान आहे, त्या अज्ञान लोकांचे प्रवृत्ती किंवा निवृत्ती व्हावी म्हणून काय आहे? विधी निषेध परक शास्त्र आहे. शास्त्र काय सांगतं? इदम करू इदम मा करू. हे कोणासाठी? ज्याला कळत नाही. म्हणजे हे शास्त्र अज्ञानासाठी आहे का ज्ञानी पुरुषासाठी आहे? अज्ञानासाठी. आणि सर्व लोकांच्या मध्ये म्हणजे आता त्यांनी जर एक मुक्त पुरुष सोडला तर सर्व अज्ञानी आहेत का ज्ञानी आहेत? आणि सर्वज्ञ तर कोणीच नाही. समजा मुक्त जरी पुरुष झाला एखादा, त्याला ब्रह्माचं ज्ञान होईल का आता जगात काय चाललंय याचं ज्ञान होईल? फक्त ब्रह्माचं ज्ञान होईल, कारण त्याची उपाधी कशी परिच्छिन्नच आहे ना. त्याचं सुद्धा ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, ज्या वृत्तीचा ज्या विषयाशी संबंध येईल तेवढंच ज्ञान त्याला होईल की नाही. का दुसरं ब्रह्मज्ञानी पुरुषाला की लोक लगेच म्हणतात की ब्रह्मज्ञानी पुरुष झाला म्हणजे त्याला काय साता समुद्राच्या पलीकडे काय चाललंय ते कळलं, मुंगीचे काय मनोगत ओळखे, आहे की नाही, समुद्रावरून पाण्यावरून चालतो. हे ज्ञानाचं फल आहे का तपस्येचं फल आहे? तपस्येचं फल आहे. मग ब्रह्मज्ञानी पुरुष जर झाला तर त्याला सकाळी खाल्लेली भाजी विसरू शकते की नाही? विसरू शकते, आहे की नाही. का आज तुमची आमचीच विसरते, का उलट तुम्हाला आम्हाला चांगलं लक्षात राहील त्याचीच विसरू शकते, आहे की नाही. तर आता सांगतात की मग आपल्याला काय विधी निषेधादी परशास्त्रांना, विधी आणि निषेध परक जे शास्त्र असतं ते आज्ञजन प्रवृत्ती निवृत्ती विषयकत्वात, ते अज्ञानी लोकांना प्रवृत्ती किंवा निवृत्ती सांगतं विधी निषेध शास्त्र, आहे की नाही. त्यामुळं त्याला न वैयर्थ्यापत्ती, ते व्यर्थ होईल का? आता नाही.
कारण कोणीच सर्वज्ञ नाही. म्हणजे सर्वच काय आहे, आज्ञ आहे. आणि आज्ञ पुरुषाला जर एखाद्या विषयाचं करावं काय आणि न करू नये काय हे जर सांगायचं असेल तर त्याला शास्त्राची गरज आहे की नाही? मग शास्त्राला व्यर्थत्व आहे का? जर सर्वज्ञत्वाची सिद्धी झाली असती तर मग शास्त्राला व्यर्थत्व आलं असतं. परंतु सर्वज्ञ कोणीच नाही. अंतःकरण हे कसं आहे, परिच्छिन्न आहे. आणि ती अंतःकरण ही त्या आत्म्याची उपाधी आहे. त्यामुळे त्या अंतःकरण आत्मा जरी ज्ञान स्वरूप असला तरी प्रत्येक व्यक्तीला होणारं ज्ञान हे काही सर्व पदार्थाचं एकाच देशात एकाच काळात सर्व पदार्थांचं त्याला ज्ञान, म्हणजे त्याला काय म्हणतात, एक समवायावत छेदे करून त्याला सर्व वस्तूंचं जगातलं ज्ञान होऊ शकत नाही. तो मनुष्य झोपी गेला, ब्रह्मज्ञानी झोपी गेला तरी त्याला घटपटादी पदार्थांचं ज्ञान होईल काय? आणि अज्ञानी जरी झोपी गेला तरी त्याला होईल का? नाही. कारण अंतःकरण नावाची उपाधी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आता तुम्ही म्हणाल की जीवानाम सर्वज्ञत्वा अभावात, जीवाच्या ठिकाणी सर्वज्ञत्वाचा काय आहे, अभाव आहे. मग तेशामध्ये असतो आणि त्यांच्यामध्ये सगळ्या जीवांना काय आहे, सर्वज्ञत्वाचा अभाव आहे. परंतु त्या सर्वज्ञत्वाचा अभाव असणाऱ्यामध्ये खरं तर उपनिषदामध्ये वेदांतामध्ये सर्व शब्द जो येतो ना, आपण कधी चिंतन केलं असेल, सर्व शब्दाचा अर्थ नेहमी काय घ्यायचा, ब्रह्म असा अर्थ घ्यायचा. सर्वज्ञ म्हणजे ब्रह्मज्ञ. तर आता ते सांगतात जीवानाम सर्वज्ञत्व अभावात, जीवांच्या ठिकाणी सर्वज्ञत्वाचा भाव आहे का अभाव आहे? अभाव आहे. आणि तेशामध्ये, आणि त्या ज्यांच्या ठिकाणी सर्वज्ञताचा अभाव आहे असे जीव जर गुरु आणि शास्त्र यांच्या संगतीत गेले, बरोबर ना, तर यस्तु वेदांत श्रवणजन्य ज्ञानेन, परंतु एखाद्याला वेदांताचं श्रवण घडलं, उपनिषदाचं श्रवण घडलं आणि त्याद्वारा त्याला असं वेदांत श्रवणजन्य, वेदांताच्या श्रवणापासून उत्पन्न झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान कोणतं? प्रत्येक अभिन्नम परम ब्रह्म स्वात्मरूपत्वेन, त्याला जे संपूर्ण जगताचं अधिष्ठान असणारं जे परब्रह्म आहे ते प्रत्येक अभिन्नम, ते प्रत्येक आत्म्याहून म्हणजे साक्षीहून माझ्याहून ते भिन्न नाही. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, जर मीच ब्रह्म आहे इति निर्विशंकम जानाति, असं जो काय संशय रहित विपर्य रहित जाणतो, सहा एव मुक्ता, तोच मुक्त आहे, न अन्य, दुसरा मुक्त होणार नाही. सगळ्यांना अंतःकरण आहे म्हणून मुक्त आहेत का? ज्या अंतःकरणाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान आहे संशय विपर्य रहित, तो मुक्त आहे. तोच फक्त मुक्त आहे, बाकीचे मुक्त होणार नाही. मग त्यांना शास्त्र सार्थक आहे की नाही? आहे. आणि याला सुद्धा अहम ब्रह्मास्मी होण्यासाठी शास्त्र सार्थक आहे की नाही? शास्त्र आता एकदा ज्ञान झाल्यावर त्याला शास्त्राची गरज नाही, पण शास्त्राला व्यर्थत्व आहे का? नाही. तस्मात बंध मोक्ष व्यवस्था न, बंध मोक्ष व्यवस्था ते सिद्ध दे. आणि तो काय म्हणतो, जर सगळा आत्मा नित्य मुक्तच आहे, मग आता मुक्तीचे प्रयत्न करायची गरज आहे का? नाही. परंतु प्रत्येकाचं अंतःकरण वेगळं आणि प्रत्येकाच्या ठिकाणी बंधाचा काय आहे, भ्रम आहे. मग ज्याला बंधाचा भ्रम आहे तो जर भ्रम घालायचा असला तर शास्त्राला सार्थकता आहे की नाही? आहे. मग जो बद्ध आहे, ज्याला बंध कळला, बंध निवृत्त व्हावा वाटला, त्याला शास्त्राची उपयुक्तता आहे की नाही? आहे. मग त्या ठिकाणी शास्त्राला सार्थकता आहे का निरर्थकता आहे? सार्थकता आहे. बंध मोक्षाची व्यवस्था लागते की नाही? तर म्हणतो आत्मा जर तुमचा एकच आहे आणि तो नित्यमुक्त आहे, तर बंधन कोणी बंधही नाही, कोणाला बंध घालून मोक्ष मिळवण्याची गरजही नाही. आणि शास्त्रात बंध मोक्षाची व्यवस्था सांगितलेली, बंध मोक्षाची व्यवस्था शास्त्रामध्ये जी सांगितली ती उपपन्न आहे की नाही? आहे. युक्ती संगत आहे. इत्थम पूर्वोक्त आक्षेप असंभवात जीव ब्रह्मत्य रूप विषयाचे सिद्धती एव. मग आता एवढं जर आपण पाहिलं तर वर त्या पूर्वपक्षाने जेवढे आक्षेप घेतले ते आक्षेप काय आहे, जीव आणि ब्रह्म यांचा एकता होऊ शकत नाही. तर हे जे आक्षेप आहे ते योग्य आहेत का अयोग्य आहेत? अयोग्य आहेत. मग काय होतं, जीव उलट आता आपण केलेल्या चिंतनावरून जीव ब्रह्माची एकता सिद्ध होते. मग जीव आणि ब्रह्म यांचा भेद सिद्ध आहे का अभेद सिद्ध आहे? अभेद सिद्ध आहे. याचा अर्थ जीव आणि ब्रह्म यांची एकता हा जो या ग्रंथाचा विषय आहे त्या विषयाची असिद्धी आहे का सिद्धी आहे? सिद्धी आहे. असं आतापर्यंत आपल्याला कळलं. अजून आपल्याला या पूर्वपक्षीच्या मताने विषयाचं जे खंडन आहे तोच भाग चाललेला आहे. आपण त्याचं अगोदर त्या
पूर्वपक्षीच्या मताने जे खंडन केलं होतं त्या खंडनाचं काय केलं आपण पुन्हा खंडन केलं आहे की नाही. खंडनाचं काय केलं खंडन केलं. एक ग्रंथ आहे खंडन खंडन खाद्य माहिती आहे का. हर्षल मिश्रा म्हणून एक मोठे विद्वान होऊन गेले जे जसे आपण ही प्रस्थानत्रय म्हणतो कोणती गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र तशीच प्रस्थानत्रय बृहत प्रस्थानत्रय म्हणतात. त्याच्यामध्ये भामती अद्वैत सिद्धी आणि खंडन खंडन खाद्य किंवा चित्सुखी चित्सुखी खंडन खंडन खाद्य आणि अद्वैत सिद्धी हा मधुसूदन सरस्वतींचा ग्रंथ आहे. त्याला काय म्हणतात बृहत प्रस्थानत्रय. तर त्याच्यामध्ये खंडन खंडन खाद्य म्हणजे दुसऱ्या पूर्व पक्षाने जे आपलं खंडन केलं त्याचं पुन्हा काय करायचं खंडन आणि आपल्या पक्षाचं काही मंडन करायचं. आपला पक्ष सांगायचा नाही फक्त तुझं चुकीचं एवढंच सांगायचं आणि मग हेच आमचं खाद्य. म्हणजे त्याला म्हणतात वितंडा. वितंडा म्हणजे एक पक्ष असा असतो की हे जे गुरु आणि शिष्य हे सत्याच्या शोधासाठी एकत्र बसतात. गुरूंच्या विषयी आदर असतो. गुरु ज्या ग्रंथाच्या द्वारा चिंतन करतात त्या ग्रंथाविषयी आदर असतो आणि आपल्याला उद्धार व्हावा अशी तळमळ असते. तर अशा वेळेला त्यांच्या आज्ञेचं परिपालन करावं तर अशी पण आपल्या अंतःकरणात भावना असते. आणि अशा वेळेला जो गुरु शिष्यांचा संवाद होतो त्याला काय म्हणजे त्यांची जी चर्चा होते सच्चर्चा तर त्याला काय म्हणतात संवाद असं म्हणतात किंवा वाद असं म्हणतात. आणि एक जल्पकथा म्हणतात. जल्पकथा म्हणजे ज्याच्यामध्ये दुसऱ्याचं जे मत आहे त्या मताचं खंडन करायचं आपल्याच मताचं मंडन करायचं. बाकीचं काही नाही त्याचं खंडन काय बरोबर चूक काय नाही जो मांडेल त्याचं खंडन करायचं आणि आपल्याच पक्षाचं मंडन करायचं याला म्हणतात जल्प. आणि तिसरे एक आहे की त्याला तद्विद्य संभाषा असं मध्ये हे वर्ग केलेले. तिसरा आहे वितंडा. वितंडा म्हणजे दुसऱ्याचं फक्त खंडन करायचं आणि आपला पक्ष काय ते मांडायचंच नाही फक्त तुझं चुकीचं आहे हे सारखं म्हणत राहायचं तर त्याला म्हणतात वितंडा. म्हणून आपण जेव्हा चर्चा करतो ना ती एकदम निरहंकारी भावनेने केली पाहिजे. केवळ दुसऱ्याचं चुकीचं आहे एवढं सांगण्यासाठी करायचे नाही आणि कसंही असलं तरी आपलाच पक्ष रेटून न्यायचा असं पण करायचं नाही. जल्प आणि याच्यामधून फारसं काही सिद्ध होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मरारे. किंवा दुसरं एक आहे काय तुकोबारांचं एक प्रमाण आहे की अशा लोकांच्या बरोबर आम्ही चर्चा करत नाही. आम्हाला फक्त गुरु शिष्य सत्पथामध्ये जे काही चिंतनाचा प्रकार आहे किंवा चर्चेचा प्रकार आहे सच्चर्चेचा तशाच प्रकारची चर्चा करावी. तर या ठिकाणी तो हर्षल मिश्रा जो लिहित होतो खंडन खंडन खाद्य. तसं आता आपण जे पाहिलं ते काय झालं त्या पूर्व पक्षाने केलेलं जे सिद्धांताचं खंडन होतं त्या खंडनाचं खंडन करून जीव ब्रह्माची एकता सिद्ध केली. आता हे झालं संस्कृत विचारसागराच्या साह्याने आपण थोडं त्यांच्याकडे जे टिप्पणी आहे त्याच्या साह्याने साधारणपणे चिंतन केलं. आता आपला हा जो मूळ विषय कसा चाललाय तर त्या ठिकाणी इथपर्यंत आपण आलो होतो का. हा कोणता हा हा मग ते ब्राह्मण वैश्य क्षत्रिय त्यांनी सांगितलं तर अनुभवाने तर त्या याच्यातच आलं ना. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कोणाला धरू नये देहाला धरू नये का आत्म्याला धरू नये देहाला धरू नये. त्या देहामध्ये भेद आम्ही मानतोच. देह उपाधीमध्ये भेद मानतो. त्या त्या देहामध्ये असणाऱ्या अंतकरण उपाधीमध्येही भेद मानतोच. आणि त्या त्या देहाला असून देहाला अनुसरून शास्त्राने जी कर्म सांगितले ब्राह्मणांनी काय करावं क्षत्रियांनी काय करावं ही त्यामध्ये व्यवहाराच्या भेदाची संगती सिद्ध आहे की नाही आहे. आणि त्यासाठी आत्म्यामध्ये भेद मानला पाहिजे का नाही हेच ना. देहामध्ये भेद मानतो आम्ही अंतकरणामध्ये भेद मानतो फक्त आत्म्यामध्ये भेद मानत नाही एवढंच. आता हे कुठं आलं होतं जीवाचे धर्म आणि ब्रह्मावर आरोपित धर्म. जीवाचे धर्म कोणते आहेत तर जीव हा क्लेशयुक्त आहे किंवा दुःखयुक्त आहे. इथं ब्रह्मावर आरोपित धर्म का बोलले बरं. ब्रह्म जसं जीवाचे धर्म म्हटले तसे ब्रह्माचे धर्म म्हटलं तर काय हरकत आहे. ब्रह्म निर्धर्मक आहे ना धर्म विवर्जित आहे ब्रह्म. मग आता या ठिकाणी म्हणायचं झालं तर कसं जपून बोलावं माणसाने हे वेदांत शिकतोय की ब्रह्मावर हे आरोपित धर्म आहे म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी हे नाहीच आहे. आता तुम्ही बोलता म्हणून आम्ही त्याच्यावर जणू काही आहेत याच्यामध्ये एवढाच फरक आहे
वेदांती आणि इतरांच्यामध्ये फरक, सामान्य माणसामध्ये एवढा फरक आहे. वेदांती सगळं जग पाहतो, सगळ्या जगाशी व्यवहार करतो आणि सामान्य माणूसही करतो, आहे की नाही. आणि वेदांती सुखी दुःखी होत नाही आणि हा काय होतो, सुखी दुःखी होतो. याचं कारण काय आहे, वेदांती जो आहे हे सगळं जगत हे इव म्हणजे जणू काय आहे, म्हणजे आरोपित आहे असं पाहतो. आणि तुम्ही आम्ही काय पाहतो, हा सत्य आहे म्हणून पाहतो, आहे की नाही. एवढाच फरक आहे. म्हणून परमार्थाचं आपण जीवनभर जर परमार्थ केला तर त्या परमार्थाचं फल काय, स्वामी महाराज म्हणायचे, फक्त एकच शब्दात बदल करायचा. आतापर्यंत काय म्हणत होता, एव असंच आहे की नाही. एव जगत सत्यम एव, जगत काय आहे, सत्यच आहे. तर आणि वेदांत शिकला आणि काय म्हणायला लागला, जगत सत्यम इव, जणू काय जगत काय आहे, जणू काही सत्य असल्यासारखं वाटतं. मग येवच्या जागेवर काय होतं, एकाराच्या जागेवर इकार झाला का परमार्थ फलीभूत झाला. आता आहे की नाही, बरोबर आहे ना. स्वप्नात स्वप्न सत्य वाटतं का मिथ्या वाटतं, स्वप्नात स्वप्न सत्य वाटतं का मिथ्या वाटतं, सत्य वाटतं. तोपर्यंत जसं जागृतीत सुख दुःख होतात तशीच होतात का, थोडी थोडी कमी होतात, तशीच होतात, आहे की नाही. आणि जाग झाल्यावर तशीच राहतात का, सिद्धच होत नाही. मग तिथं तेव्हा जेव्हा आपण त्याच्याविषयी विचार करतो तेव्हा जणू काही सुखदुःख होती का, होतीच असं म्हणतो. नाही, आता जाग झाल्यावर जेव्हा स्वप्नातल्या सुखदुःखाचा विचार करतो तेव्हा ती एव होती का इव होती म्हणतो, इव होती, आहे की नाही. मग एव म्हणजे जाग झाल्यावर जी स्थिती आहे, एवचं काय करायचं, फक्त इव करायचं. आपण आता काय करायला निघालेलो आहे, एव करायला निघालो, आहे की नाही. काही एव होतच इव करायला निघालो, काही येवच आहे, येवच आहे. मग पुढे काय कामच नाही राहिलं. जीवाचे धर्म क्लेशयुक्त आहेत आणि ब्रह्मावर आरोपित धर्म ब्रह्म हे क्लेशमुक्त आहे. जीव अनंत आहेत आणि भेदयुक्त आहेत आणि ब्रह्म एक आणि भेदरहित आहे. जीव हा परिच्छिन्न आहे आणि ब्रह्म हे व्यापक आहे. या प्रकारे जीव ब्रह्माच्या ठिकाणी परस्पर अत्यंत विरुद्ध धर्म असतात, त्यांच्या ऐक्य या ग्रंथाचा विषय आहे हे म्हणणे संभवत नाही. जीव आणि ब्रह्म यांचे धर्म जर आपण पाहिले तर ते परस्पर अत्यंत विरुद्ध असल्यामुळं जीव आणि ब्रह्म यांचा ऐक्य होणं संभवनीय नाही. आता पतंजली मतात वरील जीव स्वरूपात पंचक्लेश सांगितले आहेत व त्यांच्यामुळे ब्रह्माशी जीवाचे एकत्व घडत नाही असे आमचे म्हणणे आहे. याचे समाधान वेदांती असे सांगतात की, आता ते काय म्हणतात, जीवाच्या स्वरूपात पंचक्लेश आहे आणि ब्रह्म जे आहे ते पंचक्लेश विवर्जित आहे. जीव नाना आहेत म्हणजे अनंत आहेत आणि ब्रह्म एक आहे, व्यापक आहे. ब्रह्म व्यापक आहे आणि जीव परिच्छिन्न आहेत. असे परस्पर विरोधी धर्म असल्यामुळे त्यांच्यात एकता घडत नाही असं आम्ही म्हटलं की, आता तुम्ही वेदांती लोक काय सांगणार याचं उत्तर ते आम्ही सांगतो, ते सांगा. मग याच्यावर वेदांती काय म्हणतात, तर वेदांती असे सांगतात की बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे तीन मिळून जीव होतो. आता जीव ब्रह्माची एकता घडता नाही ना. वेदांती म्हणणार, सांग जीव म्हणजे काय. केवळ कुटस्थाला जीव म्हणतात का, केवळ बुद्धीला जीव म्हणतात का, केवळ बुद्धिस्थ चिदाभासाला जीव म्हणतात का, नाही का. अधिष्ठान चैतन्य, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, बुद्धी आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब यांना ठिकाणं मिळून जीव म्हणतात. हे तर ठीक आहे ना. हे कोण बोलून राहिले, वेदांती, आहे की नाही. त्यात बुद्धी अधिष्ठान चैतन्य असत साक्षी, कूटस्थ, आत्मा, प्रत्यक, त्वमपद, लक्ष इत्यादी नावे आहेत. त्याच्यापैकी हे तीन पदार्थ झाले जीवामध्ये. तर ते बुद्धी अधिष्ठान चैतन्य आहे ना. अधिष्ठान कशाला म्हणतात, ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला. म्हणजे बुद्धी कशी आहे, मिथ्या, आणि ती मिथ्या बुद्धी कोणावर भासते, अधिष्ठानावर. बुद्धी अधिष्ठान चैतन्य. त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्यालाच नाव आहेत. काही त्याला अनेक नाव आहेत. काही त्याला प्रत्यक असं म्हणतात, कोणी आत्मा, कोणी कुटस्थ चैतन्य किंवा कुटस्थ, कोणी साक्षी, द्रष्टा, त्वमपद, लक्ष, आहे का. त्वमपदाचं लक्ष, एवढी नावं त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्याला आहेत.
राग द्वेष सुख दुःखादी क्लेश हे बुद्धीचे धर्म आहेत. तुम्ही काय म्हणणार, हे जे तू म्हणतो की पंचक्लेश आहे, तर वेदांत याला काय उत्तर देणार, राग द्वेष अभिनिवेश हे जे पंचक्लेश आहे हे कोणाच्या ठिकाणी आहेत, बुद्धीच्या ठिकाणी. हे कोणाचे धर्म आहेत, बुद्धीचे धर्म आहेत. ती बुद्धी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे. आणि बुद्धी आता आपलं होऊनच गेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी बुद्धी काय आहे, आम्ही बुद्धी ही उपाधी मानतो. पुन्हा ती उपाधी असणारी बुद्धी एक मानतो का नाना मानतो, नाना मानतो. म्हणून एका ती बुद्धी प्रति शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे. म्हणून एका शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीस होणारी सुखदुःखे सर्व जीवांच्या बुद्धीस होणार नाही. मग एकाला सुखदुःख झालं तर सगळ्यांना सुखदुःख होईल का, नाही, कारण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुखदुःखाचा संकर होणार नाही. सुखदुःख तो काय म्हणतो, बुद्धी जर वेगळी मानली तर ज्या ज्या बुद्धीला सुखदुःख होतील त्याच बुद्धीला ते कळतील, आहे की नाही. दुसऱ्या बुद्धीला ते कळणार नाही. मग एकाला सुखदुःख झाले का सगळ्यांनाच व्हायला लागतील. हा जो संकर म्हणजे एकमेकामध्ये होणारं जे मिश्रण आहे, एकाला सुखदुःख झालं का सगळ्यांना सुखदुःख, म्हणजे सुखदुःखाचा काय होईल, संकर होईल. आता सुखदुःखाचा संकर होईल का, नाही, प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. त्या बुद्धीमध्ये होणारे क्लेश कोणाला कळतील, त्याच बुद्धीला, आहे की नाही. त्यासाठी आत्मा नाना मानण्याची गरज आहे का, नाही. मग त्या बुद्धीमध्येच होतील. दुसऱ्या बुद्धीला होतील का ते सुखदुःख, दुसऱ्याला होणार नाही. मग सुखदुःखाचा संकर होईल का, नाही. आत्मा एक मानून संकर होईल का, आत्मा एकच मानला तर सुखदुःखाचा संकर होईल का, कारण का बुद्धी अनेक मानल्या म्हणजे सुखदुःखाचा संकर होत नाही. ती जी तुला काळजी पडली होती, एकाला सुखदुःख झालं का सगळ्यांनाच व्हायला लागेल, आता होतील का, नाही. बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुखदुःखाचा संकर होणार नाही. आणि बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी तो सुखदुःखादी क्लेश रहित आणि एक आहे, म्हणून त्याचे ब्रह्माचे ऐक्य होण्यास हरकत नाही. आता बुद्धीचा अधिष्ठान कोण आहे, साक्षी, आणि तो कसा आहे, एक, आणि तो कसा आहे, व्यापक, आहे की नाही. मग ब्रह्म कसा आहे, एक, आणि ते कसं आहे, व्यापक. मग बुद्धी अधिष्ठान चैतन्य, बरोबर आहे ना. बुद्धी अधिष्ठान चैतन्य, की ज्याला कुटस्थ, साक्षी, त्वमपद, लक्ष, प्रत्यक अशी नाव आलेले. आणि ब्रह्म ते कसं झालं, एक, आहे की नाही, आणि ते कसं आहे, व्यापक. मग ब्रह्म कसं आहे, एक, आणि ब्रह्म कसं आहे, व्यापक. मग त्या कुटस्थ चैतन्याचं ब्रह्म चैतन्याचे ऐक्य घडायला काय हरकत आहे का, नाही. तो म्हणतो तुम्ही हे उत्तर देणार आहेत, आम्हाला माहित आहे, पुढं तुम्ही असं हे सांगणार आहे. आता आपलं तर आधीच होऊन गेलेलं आहे. आता तो म्हणतो म्हणून एका शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीस होणारी सुखदुःखे सर्व जीवांच्या बुद्धीस होणार नाहीत. एकाला सुखदुःख झालं का दुसऱ्याला सुखदुःख झालं पाहिजे असं होईल का. त्या शरीरामध्ये जी बुद्धी आहे त्या बुद्धीला होणारी सुखदुःख तिलाच होणार, दुसऱ्यांना होणार नाही. का त्याच्या शरीरात असणारी बुद्धी वेगळी आहे की नाही, तिला सुखदुःख होईल का, नाही. मग एकाला सुखदुःख झालं तर त्याचा संकर होईल का, सगळ्यांना सुखदुःख व्हायला लागले असा संकर होणार नाही. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुखदुःखाचा संकर होणार नाही. प्रत्येकाची बुद्धी वेगळी मानली का सुखदुःखाचा संकर नाही. आणि बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी तो सुखदुःखादी क्लेश रहित आणि एक आहे. आणि बुद्धीचा अधिष्ठान असणारा जो साक्षी आहे तो सुखदुःख, त्याला सुखही नाही आणि दुःखही नाही. त्याच्या ठिकाणी क्लेश आहेत का, बुद्धीच्या ठिकाणी क्लेश आहे, आत्म्याच्या ठिकाणी क्लेश नाही. तो सुखदुःखादी विवर्जित अशा प्रकारचा आहे. आणि तो एक आहे म्हणून त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. मग जीव आणि ब्रह्माची एकता घडेल की नाही, सुखदुःखाची व्यवस्था पण लागते आणि जीव ब्रह्माची एकता पण सिद्ध होते. कारण वेदांत मतात अधिष्ठान चैतन्य, बुद्धी आणि चैतन्याचा आभास या तिघांचे नाव जीव असले तरी जीव शब्दाचा लक्षार्थ जो केवळ साक्षी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. आम्ही जीव जेव्हा म्हणतो तर वेदांत मतात जीव म्हणजे आम्ही म्हणतो बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब, या तिघांना मिळून जीव म्हणतो. पण वेदांत मतात जेव्हा जीवाचं ब्रह्माचे ऐक्य सांगतात तेव्हा त्या ठिकाणी ते अंतकरण आणि प्रतिबिंब आणि अधिष्ठान चैतन्य हे तिन्ही मिळून जे काही जीव शब्दाचा वाच्यार्थ आहे त्या वाच्यार्थाचं ब्रह्माचे ऐक्य सांगत नाही. फक्त त्या जीव पदाचा लक्षार्थ असणारं जे कुटस्थ चैतन्य त्या कुटस्थ चैतन्याचं ब्रह्माची ऐक्य असं आम्हाला सांगायचं. ते कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म एक आहे असं आम्हाला सांगायचं. हे आमचं म्हणणं बरोबर आहे की नाही. त्वमपद लक्षाचं ब्रह्माशी ऐक्य संभवनीय आहे.
हा तत्पदाचं म्हणजे तत्पदाचं लक्ष जे ब्रह्म त्याच्याशी एकता संभवते असं सांगतात। वेदांत मतात अधिष्ठान चैतन्य बुद्धी आणि चैतन्याचा आभास या तिघांचे नाव जीव असले तरी जीव शब्दाचा लक्षार्थ जो केवळ साक्षी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही। आणि प्रति शरीराच्या ठिकाणी बुद्धीचा भेद मानल्यामुळे सर्वांची सुखदुःखे सर्वांना कळावीत असाही दोष राहणार नाही। आणि आम्ही प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी काय मानलेली आहे? भिन्न मानलेली आहे। बुद्धी काय मानली? नाना अनेक अशी मानली। प्रत्येक शरीराच्या ठिकाणी वेगवेगळी बुद्धी, त्यामुळं सर्वांचे सुखदुःख सर्वांना होतील का? ज्याची त्यालाच होतील। मग सुखदुःखाचा संकर होईल का? नाही। आणि जीवाची ब्रह्माची एकता घडेल की नाही? घडेल, आहे की नाही? मग आपल्याला काय वाटायला लागलं? आता आपण 2 दिवस चिंतन करतो, आपला विषय संपला। ग्रंथामध्ये जे जीव ब्रह्माची एकता सांगितली ती काय आहे? सिद्धच आहे। मग ग्रंथाला विषय जो आहे तो त्या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे का असिद्ध आहे? सिद्ध आहे। आता आपल्याला काय वाटलं? सगळा प्रश्नच मिटला, आहे की नाही? पण एवढ्यावर तो थांबत नाही, कारण हा जो पूर्व पक्ष आहे तो अत्यंत बुद्धिमान आहे, तीव्र बुद्धीचा आहे। तो म्हणतो परंतु हे वेदांत्यांचे म्हणणे बरोबर नाही। तुम्ही जरी म्हणता जीव ब्रह्माची एकता संभवनीय आहे, परंतु हे म्हणणं बरोबर नाही। कसं बरोबर नाही ते उद्या पाहू। आता उद्यापासून 7लाच ना? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। ऐक, उशीर झाला, पाठ आहे ना आता?